कोल्हापुरात पीएम ई बस योजनेखाली मिळालेल्या 100 ई बसेसच्या अनुषंगानं पायाभूत सुविधांची कामं वेगात सुरू आहेत। शास्त्रीनगर येथील केएमटीच्या मुख्य यंत्रशाळेत सुरू असलेल्या या सर्व कामकाजाचा आज प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन आढावा घेतला। कामातील विलंब तातडीनं दूर करून चार्जिंग स्टेशनपासून ते संरक्षक भिंतीपर्यंतची सर्व बांधकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे कडक निर्देश त्यांनी दिले आहेत। केंद्र सरकारच्या पीएम ई बस योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला मंजूर झालेल्या 100 ई बसेसच्या पायाभूत सुविधांची उभारणी युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे आदेश प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आज दिले। शास्त्रीनगरमधील केएमटीच्या मुख्य यंत्रशाळेत झालेल्या पाहणी दरम्यान बस चार्जिंग स्टेशन उभारणीला प्राधान्य देत एलटी लाईनची सर्व कामे तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले। एलटी लाईनमधील सिव्हिल वर्क, पॅनेल रूम आणि मीटर रूमचे काम पुढील 10 दिवसात पूर्ण करावे, तर 2 ट्रान्सफॉर्मर आणि ब्रेकर पॅनल पुढील 15 दिवसात बसवून कार्यान्वित करावेत असेही प्रशासकांनी स्पष्ट सांगितले। यंत्रशाळेच्या दक्षिण बाजूस असलेल्या संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीत अडथळा ठरणारे आरोग्य विभागाचे स्क्रॅप त्वरित लिलावाद्वारे हटवण्याचेही आदेश बैठकीत देण्यात आले। केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळालेल्या निधीचा सविस्तर आढावा घेत अप्राप्त निधीसाठी राज्य शासनाशी समन्वय साधण्याच्या सूचना प्रशासकांनी केल्या। पुढील टप्प्यातील निधी प्राप्ती आणि अनुदान वितरणासाठी स्पर्श प्रणालीवर नोंदी तत्काळ पूर्ण कराव्यात आणि केंद्र शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष बैठक आयोजित करण्याचाही निर्देश दिला। पहिल्या टप्प्यातील बसेस सुरू व्हाव्यात यासाठी 14 चार्जिंग स्टेशनची उभारणी आणि डेपो डेव्हलपमेंटसह एलटी एचटी लाईनची सर्व कामं डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही संबंधित ठेकेदाराला देण्यात आले। या बैठकीस उपायुक्त परितोष कंकाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक, प्रकल्प अधिकारी पीएन गुरव, अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता अमित दळवी, प्रकल्प सल्लागार प्रशांत हडकर तसेच ठेकेदार निलेश पाटील आणि किरण घुमे उपस्थित होते।